5 वर्षात 2 मजली घर बांधलं तुम्ही स्वतःच, आणि काय गावाचा विकास करता? गेल्या वर्षी निधी कमी आला होता पोरांनो. यंदा आपलं लक्ष फक्त विकास आणि विकास. दरवर्षी एक पक्ष बदलितो आणि गावाचा विकास करायला निघाला होय रे. हा मागचा हायवे दिसतोय का? मागचा हायवे हा आम्ही बांधलेला आहे स्वतः. आमची सत्ता असताना तयार झालेला आहे. अरे सरपंचा, कुणाला येड्यात काढतो रे? नॅशनल हायवे येतो. तो बापाने ग्रामपंचायतच्या अंडर नॅशनल हायवे केला होता का? तो त्याने रानात जाणारा पांदन रस्ता होतोय का रे? आणि चालला नॅशनल हायवे बनायला. त्या रानात जाणाऱ्या रस्त्यांना मुरुम टाकून दी तरी लय झालं. सगळे पांदन रस्ते, पाण्याची योजना सगळं करू आता आपण. फक्त एकदा निवडून तर द्या. हे 5 वर्ष दिले निवडून. ह्या 5 वर्षात काय उकडेलं तुम्ही? अरे पोरांनो, लय कामं केली तर. घर घर पाणी पोहोचायसाठी नळ योजना केली. पाहिली तुमची नळ योजना? त्यातले पाईप घेऊन पळत होते तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामांसाठी. अरे यांनी फक्त पाईपाचेच नाही तर यांनी संडासचे सकट पैसे काढलेत. आपल्याला आपलं गाव स्वच्छ बनवायचंय. स्वच्छ गाव अभियान. तुझेच पोरं रस्त्याच्या कडाला हागत येतं आणि चालला स्वच्छ गाव बनवायला. अरे पोरांनो, गावात नवीन रस्ते बांधू, नवीन झाडं लावू. काय म्हणला? झाडं लावू? अरे नासक्या, दरवर्षी एकाच खड्ड्यात झाडं लावितो. त्यांना पाणी काय तो बाप घालीन का? का आपोआप वाढत ते? अरे हे काय घालायचंय झाडांना पाणी? याला काय कळतंय पाण्याचं महत्व? हेच आगायला जाताना दगड घेऊन जातय. लय बोलू राहिले काय रे? पैसे वाटून निवडून येत असतो मी. आलो का नाही ठेप्यावर? काम केले असते तर पैसे वाटायची गरज पडली असते का रे खेकड्या? ध्यानात राहून दे, लोक सगळ्यांचं मटण खातेत, पण टायमाला राईट ज्याचं दाबायचे त्याच बटन दाबीत येत. लोक बी लय हुशार झालेत आता. लोक सगळ्यांची पेतेत दिशी आणि टायमाला करतेत राईट काशी. ह्या वर्षी निवडून आलो की लगेच नदीवर मोठा पूल बांधू आपल्याला. अरे तुमच्यासारख्या दलबदलू लोकांनी आतापर्यंत पुलाचं 5-6 बाऱ्या उद्घाटन केलंय. 5-6 बाऱ्या नारळ फोडलाय. खडी आली की तुमच्या घरी उतरिता, सिमेंट आलं की तुमच्या घरी उतरिता. असं तुझ्या बापाने केलं होतं का पुलाचं काम? सिमेंट पावसाने भिजन म्हणून माझ्या घरी नेलं होतं. नाही, पावसाने भिजन म्हणून तुझ्या घरी नेलं काय मस्त तुझ्या घरी ठेवतो रे. तुमच्यासारख्या नालायक लोकांमुळे तर आपला देश मागे राहिलाय, नाही तर कधीच पुढे गेला असता. मी निवडून आलो की तुम्हाला कामाची कॉन्ट्रॅक्ट देईन, नदीत वाळू उपसायची परमिशन देईन. मला निवडून तर द्या फक्त. आम्हाला वाळूचा धंदा करायला लावशील आणि हळूच पोलिसांना आणि तहसीलदारला फोन करून काड्या करशील. वा रे वा, म्हणजे आम्हाला लाव घर जाळून कोळशाचा धंदा करायला. आणि काय म्हणला? निवडून आल्यावर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देईन? अरे तुमच्यातल्याच मेंबर मध्ये हाणामारी होती कॉन्ट्रॅक्ट साठी, आणि आमच्या सारख्याला कावा नंबर लागून द्यायचे रे तुम्ही? तुम्ही माझ्या जवळचे येत, माझ्याच वार्डामधले येत. तुम्हाला बी पैसे कमवून देईन आणि मी पण कमवीन. निवडून यायच्या आधी म्हणशील तुम्हाला बी पैसे कमवून देतो, आणि निवडून आला की दिशीन आमच्या डोंगरावला लाथा ठेवून. तू स्वतः झाला परत कमायला मोकळा. आद्या, तुला बोललो नव्हतो का? आपल्याला निवडून आला की फेटा गाडी घ्यायची, फेटा. ओ शाने, ती फेटा नसती, क्रेटा असती, क्रेटा. शाळेत गेले असते तर तेवढं कळलं असतं. हे असले आडानी तोट खुर्च्यांवर बसल्यामुळे तर विकास व्हायऐवजी भाकास व्हायला लागलंय सगळं. अरे पोरांनो, निवडून आलो की सगळ्यांना विहिरी मंजूर करून देऊ, ट्रॅक्टरला अनुदान देऊ. काय नाही देत तुम्ही. आता म्हणता ट्रॅक्टरला अनुदान देऊ, येरीला अनुदान देऊ, आणि टायमाला तुम्हाला पडतंय कशा कशात खाऊ, कशा कशात पैसे खाऊ. आता झेंडावंदन जवळ आलंय. गावासाठी देशासाठी काहीतरी करायला पाहिजे. देश स्वतंत्र होऊन 77 वर्ष झाले, पण तो काय गावात पोरांना 2 बिस्किटाच्या वर बिस्किट दिले नाही. कधीच सावताला पुढा दिला नाही एकेकाला. यंदा बिस्किट नाही पोरांनो, यंदा लाडू मिठाई लय नियोजन आहे. निवडून यासाठी वाटेशीन मिठाई, आणि निवडून आला की परत झाली तुझी सुरू गावात लुटाई. नाहीतर काय, महाराष्ट्रात किती गावं सुधारलेत, ग्रामपंचायतच्या पैशातून किती पुढे गेलेत. पण याचं काय? ग्रामपंचायत मधले गल्लासच चोर, कुठं ग्रामपंचायत मधल्या खुर्च्यात चोर. अरे सोडून दे रे चोरटे हे धंदे. मला बी संसार लेकर बाळ हायत, त्यांच्यासाठी करावं लागतंय मला बी. जा ना मग, त्यांच्यासाठीच कर ना. इथं गाव सांभाळायला लय चांगले चांगले लोक येत, लय शिकलेले लोक तयार येत. दी सोडून तू येऊनात आणि तो याच लेकरा बाळाचं पोरा सोरांचा संसार कर जा. पण माझ्यासारखा विकास कोणीच करू शकणार नाही. हा, अरे गावात पूर आला तवा मदतीसाठी बाहेर गावातून तांदूळ साखर किराणा येत होता, तेव तू चोरून नेत होता. हेव तो विकास होय रे चोरट्या भावकाच्या. जाऊ द्या मरू द्या, आपल्याला काम धाम येत. चला आपलं हे म्हणजे मोक्कार आहे निवळ. मग काय, चला आपलं जाऊ द्या मरू द्या. जेव्हा बघतीस तू माझ्याकडं, मला सरपंच झाल्यासारखं वाटतंय. हा, आम्ही 2 पावलं पुढे नाही गेलो की लगेच माग तुला सरपंच झाल्यासारखं वाटायला लागलं होय रे. गावातल्या बाया बघितल्या की लगेच चेव येतोय होय रे तुला. नाहीतर काय, हे मुर्दा बायांना सुखाने जगूनच देत नाही, नुसती छेड काढीत जाता येता.
मावशी तुम्ही गावातल्या सगळ्या बाया मिळून आहे ना, याला चपलानी, हांड्यानी, कायशानी, बादल्यानी जी हातात येईन त्याने हाना. पळाकडे आता लवकर, आता अंगलट खेळ आलाय. हे परत दिसू द्याच, मग याला सांगते काय आहे न काय नाही. हा मावशी, निबार झोडपून काढा. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला हा चॅनल नवीन आहे तरी सर्वांनी सबस्क्राईब आणि लाईक करून सहकार्य करा हीच विनंती. आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.